नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा डायरेक्ट अस्तरवरती। तर साईज आहे 32। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। ब्लाउजची तयार उंची 13 इंच आहे। त्याच्यात 1 इंच प्लस करून 14 इंचावरती आपल्याला 2 खुणा करून घ्यायच्या। तर सर्वात आधी आपल्याला मागच्या साईडची कटिंग करून घ्यायची। त्यानंतर मागचा गळा आहे 9 इंचाचा, त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचं 5 इंच। तर मुंडा घेर आहे 14 इंच, म्हणून मुंडा घेत आहे 5 इंच। त्याच्यानंतर 7 इंच 14चा दुसरा भाग येतो 7 इंच चेक करून मुंडा आपल्याला कमी किंवा जास्त करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा। तर 32 साईज आहे, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि त्याच्यानंतर मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंचावरती तिरकस लाईन ओढून घ्यायची। त्याच्यानंतर या मुंड्यापासून 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि मुंडा चेक करून घ्यायचा। खालच्या बाजूला पाव इंच इतका वाढवून घेतला, तिरकस घेतला। त्याच्यानंतर मग मुंडा मोजून घ्यायचा। तर इथं मागचा मुंडा आखून घेतला, तिथं मोजून घेत आहे। तर तो 5.75 इंच येत आहे, तर परफेक्ट येत नाही। त्याच्यासाठी मग 5 तर मुंडाची रेषा आहे आपण 5 इंच घेतलेली आहे। तर खालच्या बाजूला पाव इंच इतकी वाढवून घ्यायची, म्हणजे 5.25 इंच मुंडा आखून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने नंतर ह्या पॉइंटपासून 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि परत मागच्या मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा। तर मागच्या मुंड्याचा शेप देऊन झाल्यानंतर फिटिंगच्या बाजूला परत पाव इंच इतकं खाली यायचं। अशा पद्धतीने मुंडा कमी किंवा जास्त चेक करून घ्यायचा आणि मुंडा रेषा ही कमी किंवा जास्त करून घ्यायची। मुंडा राऊंड आहे 14 इंच, तर 7 इंच आपल्याला मोजून घ्यायचं। तर सुरुवातीला मुंडा घेतला आपण 5 इंच, तर मुंडा हा बसला नाही। त्याच्यानंतर मग मी घेतला 5.25 इंच। तर बघू शकता तिथं 5.25 इंच अशा पद्धतीने मुंड्याची रेष ओढून घेतली। इथून 1 इंचावरती पॉइंट दिला, लहान साईज आहे म्हणून 1 इंच घेतलं। त्याच्यानंतर अशा पद्धतीने तिरकस खाली पाव इंच जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग मुंडा आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचा। तर बघू शकतात परफेक्ट इथं 7 इंच आलेला आहे, म्हणजे मुंडा राऊंड हा आपला बरोबर आहे। त्याच्यानंतर हा वरचा आपल्याला पकडायचा नाही। त्याच्यानंतर मग कमर किती आहे, तर कमर आहे 25 इंच। तर 25चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 6.25 इंच। त्याच्यानंतर मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मध्ये सेंटर काढून आणि 4.5 इंचाचा उभा टक्स द्यायचा। इथं येतं 1 इंच। त्याच्यानंतर इथं अर्धा इंचावर तिरकस। त्याच्यानंतर मग गळा ओपन करायचा आहे। तर शोल्डर पट्टी किती इंचाची, कस्टमरला किती इंचाची हवी आहे, तर त्याच्यावरती डिपेंड असतं। तर इथं आपल्याला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला आपल्याला पाव इंच इतकं शिलाई मार्जिन लागेल। तर कस्टमरला ही 2.5 इंचाची शोल्डर पट्टी हवी आहे, तर 2.5 इंच। त्याच्या पुढे 1.25 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आणि उरलेला भाग हा आपल्या तेवढ्यावरती गळा ओपन करायचा। तर तो येतो 1.25 इंच। गळ्याची खोली आहे 9 इंच, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मी 9.5 इंचावरती गळ्याची खोली घेत आहे। वरच्या बाजूला कमी अंतर असलं तरी चालेल, खालच्या बाजूला तुम्ही थोडं अंतर वाढवू शकता। त्याच्यानंतर अशा पद्धतीने गळा आखून तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार देऊ शकता। मागची साईड आहे तशीच आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे, परंतु खालच्या बाजूला आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कटचे ब्लाउज कटिंग करत आहोत। तर आपल्याला इथं खालच्या बाजूला आपण क्रॉस पट्टी तयार करणार, त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथं मी पाव इंच इतकं घेतलेलं आहे।
तर मागची साईड आहे तशीच कॉपी करून घेतली, परंतु इथं मी आय हुकसाठी 5 इंच इतकं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. परत गळा ओपन करायचा आहे 1.25 इंचावरती. गळ्याची खोली आहे 6.5 इंच, त्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 7 इंचावरती खून करून आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा. शोल्डर उतार द्यायचा आहे. इथं सुद्धा तिरकस द्यायचं आहे. किती 1.5 इंच इतकं, इथं 1.5 इंच यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मध्ये अर्धा इंच अंतर येईल तर देऊन घ्यायचा, किंवा मग तुम्ही आखून आणि मग घेतलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर मग आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट आहे 9.5 इंचावरती. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10 इंचावरती खून करून घेत आहे. त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला आपल्याला इथं क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी ही किती इंचाची, तर मी इथं घेतली 3 इंचाची आणि इकडच्या बाजूला घेत आहे 2 इंचाची. इथं 3 इंच आणि इथं 2 इंच. सरळ रेष ओढून इथून आपल्याला क्रॉस पट्टीला गोल आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपल्याला हे अंतर किती घ्यायचं आहे, तर हे अंतर घ्यायचं. इथं आपण प्रिन्सेस कटसाठी इथं आपण टक्स देणार, तर टक्स हा किती अंतरावर द्यायचा, तर तो द्यायचा आहे 3.25 इंचावरती. आय हुकचं अंतर सोडून 3.25 इंच इतकं अंतर अशा पद्धतीने खून करून घेतली. 3.25 इंचावरती अशा पद्धतीने खून करून घेतली आणि त्याच्यानंतर मग हा पॉईंट आपल्याला इथं जाऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग इथं हे अंतर घेतलं 3.25 इंच आणि 3.25 इंचापासून उभा टक्स आहे 10 इंचावरती. त्याच्यातून अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर मग हा टक्स आपल्याला किती इंचाचा द्यायचा आहे, तर लहान साईज आहे त्याच्यासाठी हा टक्स मी घेत आहे 1.25 इंचाचा. इथं पॉईंट येऊ द्यायचा नाही, गोल आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आता आपण इथं घेतला टक्स आणि इथं आपल्याला हे अंतर कमी पडणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं हे अंतर किती वाढवून घ्यायचं आहे, 2.25 इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे. त्याच्यानंतर आपण हा इथं टक्स दिला तर इथं सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन लागेल म्हणून इथं मी 1.25 इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे. इथं वाढवून घेतलं 1.25 इंच आणि खाली वाढवून घेतलं 2.25 इंच. त्याच्यानंतर इथं आपण ही क्रॉस पट्टी कटिंग केली. इथं सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन लागेल म्हणून खालच्या बाजूला अर्धा किंवा 1.25 इंच इतकं शिलाई मार्जिन क्रॉस पट्टीसाठी वाढवून घ्यायचं. तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल. तर शोल्डर घेतलं 5 इंच, मुंडा घेतला 5.25 इंच. त्याच्यानंतर पुढचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. टक्स पॉईंट घेतला 10 इंचावरती. त्याच्यानंतर क्रॉस पट्टी इथं मोजून घेतली 3 इंच आणि इथं घेतली 2 इंच. त्याच्यानंतर इथं टक्स देण्यासाठी हे अंतर घेतलं 3.25 इंच आणि त्याच्या पुढे टक्स घेतला 1.25 इंचचा. त्याच्यानंतर इथं टक्ससाठी आपल्याला शिलाई मार्जिन लागेल म्हणून इथं हे अंतर वाढवून घेतलं 2.25 इंच आणि इथं वरती वाढवून घेतलं 1.25 इंच. नंतर इथं आपल्याला 1.25 इंचावरती खून करून घ्यायची. त्याच्यानंतर मागच्या साईडला आपण अर्धा इंच कट केलं ते पकडून इथं 1.25 इंच आपल्याला हे अंतर पकडायचं आणि हे अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, 32 साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती अगदी सोप्या पद्धतीत अस्तरवरती कटिंग करून घेतलेली आहे. तर कुठे किती अंतर घ्यायचं आणि शिलाई मार्जिन कुठे ॲड करायचं ते सुद्धा अगदी सविस्तर आणि समजावून सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीत समजावून सांगितलेलं आहे.